नमस्कार, माझे नाव पार्थ विश्वास तेरे. मी SYTC इयत्ता 12वी डिव्हिजन 1 येथे शिकत आहे. मी आज तुम्हाला साने गुरुजी यांच्या जीवनाबद्दल काही माझे जे मनोगत आहे ते व्यक्त करणार आहे. मनुष्य जन्मतो त्यापूर्वी त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्यापूर्वी त्यांच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपल्याला जीवनातील ते विचार केले असतील, ज्या भावना हृदयात घडवल्या असतील, ती कर्मे केली असतील, त्या सर्वातून बालकांच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही, आजूबाजूचे सारे जगही, सारे जीवन, सजीव निर्जीव सृष्टी शिकवित असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही अधिक आईच्या पोटात मुळीच जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिथाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्याशिवाय आईच्या सानिध्यात रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो, झोपीत जातो, आईजवळ त्याची उडबस सुरू असते. म्हणून खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते पण मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच. लहानपणापासून मुलावर जे परिणाम होतात ते दूरस्थ असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपासाला ज्याप्रमाणे मिळते तो वाईट घास घेण्याची तडपड करावीशी वाटते. त्याचप्रमाणेच बालकांचे रिकामे मन जे आजूबाजूला असतील त्या निवड न करता आजाच्यासारखे बराबर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्याच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या झाडामानचा त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्यांच्या मनासही रंग येतो असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच सकारात्मक असते, मातीसारखे, मेणासारखे असते. घ्यावा तो आकार त्याला मिळेल.